सर, जी मराठी रिक्षा चालकांना मुदत दिली होती ती आता संपलेली आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे? कारण तुम्ही आधीच सांगितलेलं आहे 17 तारखेपासून कारवाईला सुरुवात होईल. नेमकी ही कारवाईची प्रक्रिया कशी असेल? राज्यामध्ये 1989चा जो नियम होता की प्रवाशांशी मराठीमध्ये व्यावहारिक जे मराठी असतात त्यामध्ये रिक्षा चालक टॅक्सी चालकांना संवाद साधता आला पाहिजे आणि त्या नियमाचं पालन गेल्या अनेक वर्षापासून योग्य प्रकारे होत नव्हतं. अनेक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी प्रवाशांशी संवाद साधता येत नव्हता. कारण ग्रामीण भागातले आदिवासी असू द्या किंवा शेतकरी असू द्या, जेव्हा शहरी भागामध्ये ते यायचे किंवा ग्रामीण भागात फिरायचे, जर रिक्षा किंवा टॅक्सी चालक अमराठी असेल, हिंदी भाषिक असेल, तर त्याला मराठीत संवाद साधता येत नव्हता. त्यामुळे पोलिसांमध्ये FIR दाखल झालेले आहेत. अनेक भांडणं रिक्षा चालकांबरोबर टॅक्सी चालकांबरोबर प्रवाशांशी झालेले आहेत आणि ह्या अनेक तक्रारी जेव्हा परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे आल्या त्यावेळेस त्या विचारात घेऊन जेव्हा लायसन्स दिलं जातं, बॅच दिला जातात किंवा त्याचबरोबर त्यांना परमिट दिलं जातं, त्यावेळेस व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं असणं गरजेचं आहे. असं प्रतिज्ञापत्र सुद्धा त्यांच्याकडनं घेतलं जातं, परंतु याकडे विशेष लक्ष कुणी दिलं नव्हतं आजपर्यंत आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये हे वादविवाद व्हायला सुरुवात झाली होती. आणि शांतता प्रस्थापित राहावी, प्रवाशांशी योग्य तो संवाद रिक्षा आणि चालकांचा मराठीमध्ये असणं गरजेचं आहे, ही भूमिका घेऊन आम्ही एक मोहीम आखली आणि त्या मोहिमेमध्ये बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीमध्ये भाषा बरोबर येत नाही असं लक्षात जेव्हा आलं, त्यामुळे आम्ही त्यांना मुदत दिली. काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांची बैठक घेतली असता त्यांनी किमान 3 महिन्याची मुदत आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं मराठी बोलणं शिकून घेऊ. मी कोकण साहित्य परिषद आणि त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ हे जे साहित्यिक मंडळी आहे त्यांच्यावर बैठक घेतल्यानंतर असं लक्षात आलं की व्यावहारिक ज्ञान गरजेचं असताना फक्त 16 ते 17 वाक्य जर त्या रिक्षा चालकांनी मराठीमध्ये संवाद साधला प्रवाशांशी तर ते वादविवाद होणार नाहीत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या साहित्यिकांनी रस दाखवला. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सगळे 1600 जे साहित्यिक आहेत ते शिक्षक बनले आणि सगळीकडे फिरायला लागले आणि प्रामुख्यानं मुंबई ठाण्यामध्ये म्हणजे MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक जे चालक मालक होते त्यांच्याशी संवाद साधला. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेविषयी जेवढं काही ज्ञान देता येईल ते ज्ञान दिलं. जवळजवळ 1,65,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली. त्यापैकी जवळजवळ 1,40,000 यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा अवगत झालं. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र सुद्धा आज उद्याला देण्यात येणार. परंतु जे शिकले नाही, जे मगरूर आहेत, ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेबद्दल अभिमान नाही, महाराष्ट्राबद्दल अभिमान नाही, काही व्हिडिओ असे त्यांनी जाणीवपूर्वक व्हायरल केले, परिवहन मंत्र्यांच्या नावानं वायरल केले कि जाओ तुमको जो करना है वो करो, हम महाराष्ट्र में काम भी करेंगे, धंधा भी करेंगे, पैसा भी कमाएंगे, मगर मराठी सीखेंगे नहीं. अशा मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर जी आहे ती कारवाई आता करणार आहोत. आज समारोपाचा कार्यक्रम आहे आणि समारोपाचा कार्यक्रम संपल्यानंतरच उद्या कॅबिनेट असल्या कारणानं परवा मी RTOच्या अधिकाऱ्यांशी बैठक लावली. त्या बैठकीमध्ये आम्ही आता पुढली रूपरेषा ठरवू आणि आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांना एक मोहीम आखायला सांगू, जेणेकरून हे 1,65,000 व्यतिरिक्त जे काही मुजोर लोक आहेत ज्यांनी या अभियानामध्ये भाग घेतला नाही, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपण हे अभियान चालू केलं आणि एवढ्या साहित्यिकांनी शिक्षक बनून जर तुमची सेवा केली असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून तुम्ही मराठी शिकायला हवं होतं. पण जाणीवपूर्वक तुम्ही मराठी जर शिकत नसाल, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची जी मराठी भाषा आहे त्याविषयी जर तुमचा अनादर असेल तुमच्या मनामध्ये तर तो नक्कीच
RTOच्या कायद्यामध्ये आणि कायद्याच्या कक्षेमध्ये बसून आम्ही त्यावर कारवाई करू. कारवाई करत असताना सुरुवातीला जर तो पकडला गेला तर त्याला 30 दिवसाची मुदत देऊन संधी उपलब्ध करून देऊ की अजूनही तू मराठी 30 दिवसामध्ये शिकू शकतो. 30 दिवसानंतर परत त्याची RTOच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्या तोंडी परीक्षेमध्ये जर पास झाला तर ठीक आहे, परंतु जर नापास झालं तर त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता सस्पेंड केलं जाईल आणि परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचा लायसन्स पूर्णतः रद्द करण्यात येईल. किंबहुना जे परमिट होल्डर आहेत ते जेव्हा रिन्यू करायला येतील परमिट तेव्हा त्यांची सुद्धा परीक्षा घेतली जाईल आणि त्यांनाही जर मराठी नाही आलं तर ते परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल. खरं तर महायुती सरकारचा हा निर्णय आहे. राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे यायला हवे, राज्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना कायद्याच्या कक्षेमध्ये बसून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची परंपरा आणि मराठी भाषा ही जर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असू आणि त्याला जर आम्हाला कोणीही पाठिंबा देत नसेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई ही अटळ आहे. अभ्यासक्रमाची सांगता आहे असं तुम्ही म्हणताय आज, तर यानंतर सुद्धा हे क्लासेस सुरू राहणार का? कारण विविध ठिकाणी केंद्र आहेत जिथे हे क्लासेस आहेत. नाही बघा, शिंदे साहेबांनी तर मला स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की आपल्यालाही कोणाचा रोजगार बुडवायचा नाही, कोणाच्या रोजगारावर गदा आणायची नाही. कुणी जर पोटा पाण्यासाठी देशातील विविध राज्यातून आलेली लोक जर या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असतील आणि उदरनिर्वाहाच्या माध्यमातून जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर त्याला ते देणं आपलं कर्तव्य आहे. कारण महाराष्ट्र हा कुणाच्याही रोजीरोटीवर पाय देणारा प्रदेश नाही आहे. त्यामुळे तुम्ही मराठी भाषा शिका, परंतु तुम्हाला अजूनही शिकायची असेल तर ते क्लासेस जर शिंदे साहेबांनी सांगितलं परत चालू ठेवायचं आणि कोकण मराठी साहित्य परिषद जर ती चालू ठेवायला तयार असेल तर निश्चितपणे RTO विभागाची तयारी आम्ही त्यांना संधी उपलब्ध करू. परंतु RTO अधिकारी किंवा RTO खात्याची लोक जेव्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्ही मराठीचं ज्ञान आहे ते आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शिकणार नाही असं जर सांगितलं तेव्हा मात्र आम्हाला कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई ही तुमच्यावर करावीच लागेल. पण यामध्ये 7,750 जे आहेत ऑटो टॅक्सी देण्याची परीक्षा त्यामध्ये नापास झाले तर मग त्यांचं पुढचं कसं? नाही बघा, एक गोष्ट मी सांगतो, तुम्ही निदान ह्या अभियानामध्ये भाग घेतला, ज्या लोकांनी भाग घेतला त्यांना निश्चितपणे संधी दिली जाईल. परंतु भाग घेतला नाही आणि व्हिडिओ टाकायचे ज्या तुमको जो करना है वो करो, हम नहीं मराठी सीखेंगे, अशा मुजोर लोकांना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आम्हाला कारवाई त्यांच्यावर करावी लागेल. जसं तुम्ही म्हटलं की काही जण व्हिडिओ व्हायरल करतात, त्याच व्हिडिओमध्ये काही जण असे देखील म्हटलं जाते की आम्हाला मुदतवाढ अजून हवी आहे शिकण्यासाठी. नाही बघा, तुम्ही मला जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला कुणाची रोजीरोटी संपवायची नाहीये, प्रत्येकाला रोजीरोटी देणं हे आपलं राज्याचं कर्तव्य आहे, महायुती सरकारचं काम आहे, त्यावेळेस मी कायदाच असा बनवला, म्हणजे 12 ऑगस्ट 2026चा कायदाच असा आहे की जर तुम्ही पकडला गेलात आणि तुम्हाला मराठी येत नसेल, मराठीचं ज्ञान नसेल तर तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. ती नोटीस आहे, तुमचं लायसन्स त्यावेळेस आम्ही रद्द करणार नाही. त्यावेळेस जर तुम्ही शिकलात तर काय प्रश्नच येणार नाही. परत 3 महिने तुम्हाला लायसन्स तुमचं सस्पेंड केलं जाईल. जर 3 महिन्यामध्ये परत तुम्ही शिकू नाही शकलात तर मात्र तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल. त्यामुळे ही तरजवीजच आम्ही कायद्याच्या कक्षेमध्ये राहून केली आहे. म्हणजे पकडला गेलात तरी लागेच ताबडतोब तुमचं लायसन्स रद्द होईल किंवा परमिट रद्द होईल असं नाही. तुम्हाला ती परवानगी देण्यात येईल, तुम्हाला शिकता येईल, परंतु तरी सुद्धा तुम्ही जर मुजोरी केली तर मग कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई करा. प्रवाशांना सुद्धा आवाहन करणार का? कारण 100% अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आम्हाला तर उलट हे सांगितलं की साहेब एवढी वर्ष झाली, आम्ही 25-25 वर्ष 30-30 वर्ष या ठिकाणी काम करतोय. प्रवासी जेव्हा आमच्याबरोबर बोलतात तेव्हा हिंदीतच बोलतात. त्यांची मानसिकता अशी असते की समोरचा जो ड्रायव्हर आहे, रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे, तो हिंदीच असेल आणि तेच आमच्याबरोबर हिंदीमध्ये बोलतात. प्रवासी जर आमच्याबरोबर मराठीमध्ये बोलले तर उलट आम्हाला म्हणजे ह्या शिक्षकांची किंवा मुंबई मराठी साहित्य संघ किंवा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ह्या लोकांची गरजच लागणार नाही. आम्ही रोजच्या रोज दिवसातनं त्या प्रवाशांशीच मराठीत बोलून आमचं मराठी चांगलं करू, किंबहुना एवढं मराठी आम्ही करू की आम्ही पूर्ण आमची भाषाच मराठीसारखी होईल असं त्यांचं मत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्या राज्यातील नागरिकांना किंवा
प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की आता आमची जबाबदारी आम्ही करतोय, परंतु प्रवासी म्हणून तुमची जबाबदारी आहे की रिक्षा चालकांबरोबर किंवा टॅक्सी चालकांबरोबर भले तो हिंदी भाषिक असू द्या नाही तर मराठी भाषिक असू द्या, तुम्ही मराठीमध्ये संवाद साधला पाहिजे, तरच मराठी भाषा आपण पुढे घेऊन जाऊ शकू. आपण जर बघितलं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहे आणि आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, मोर्चा काढत आहेत. अनेक बस ज्या आहेत त्यांची दुरावस्था त्या खड्ड्यामुळे झालेत, अनेक नाहक त्रास होत आहे. नाही, नाशिकमध्येच नाही, आता पावसाळ्याच्या दरम्यान पूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांचं सगळीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य आहे आणि त्यामुळे सगळीकडचे खड्डे लवकरात लवकर बुजवलं पाहिजे. खड्ड्यावरून जास्त राजकारण न करता आपण कसं काही गणेशोत्सवाच्या तोंडावर सगळे खड्डे बुजवून लोकांमध्ये एक नाराजीचं जे वातावरण आहे ते दूर करायचा कसा प्रयत्न करता येईल ते सगळं करणं गरजेचं आहे. प्रत्येक संजय राऊतांना म्हणजे काय दुसरी मुंबईमध्ये दुसरी किंवा दिल्लीमध्ये काही कामं नाहीत की काय ते खड्डे बुजवायला नाशिकला गेलेत. मला असं वाटतं की त्यांनी बाकीचं राजकारण करायला पाहिजे. खड्डे बुजवायला कधीपासून संजय राऊतांनी सुरुवात केली हेच मला कळलेलं नाही. सर, ज्याप्रमाणे रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याचप्रमाणे काही बस स्थानकांमध्ये देखील खड्ड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या संदर्भात काही आपण मी परवाच्या दिवशीच पुणे, सोलापूर, धाराशिव, बीड आणि संभाजीनगर ह्या पाचही ठिकाणी जेव्हा माझा दौरा होता त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे आमच्या एसटी स्टँडमध्ये तेथील सगळ्या आम्ही डीसींना सूचना केलेल्या आहेत की लाखो प्रवासी रोज प्रवास करत असताना जर डेपोमध्ये किंवा एसटी स्टँडवर खड्ड्याचं जर साम्राज्य असेल तर त्यांना त्या नाराजीला सामोरं जावं लागू नये यासाठी लवकरात लवकर खड्डे भरण्याच्या सूचना सगळ्या आमच्या परिवहनच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना केलेल्या. सर, तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मिळावं. यावर जितेंद्र आव्हाडांनी असं सांगितलेलं आहे की त्यांना पुन्हा एक परत नवीन खातं मिळेल आणि नवीन काहीतरी स्वाहा करता येईल. नाही, बघा, जितेंद्र आव्हाड एवढे नाराज झाले असतील त्यांच्याकडे मंत्रीपद नाही म्हणून याची मला कल्पना नव्हती, परंतु त्यांनी विचार केला पाहिजे, त्यांनी समजलं पाहिजे की कधी त्यांच्या मित्राला मंत्रीपद मिळालं, कधी ते मंत्री होते, त्यामुळे एवढं नाराज होऊन चाललं नाही. ते जर आमच्या पक्षामध्ये आले, महायुतीमध्ये आले तर त्यांचंही भविष्य आम्ही उज्ज्वल करू. परंतु शेवटी बघा, राज्यातला सर्वसामान्य शिवसैनिक प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा. प्रतापराव जाधव असू द्या किंवा आमच्या पक्षाचे दुसरे नेते असू द्या, त्यांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं. परंतु शेवटी मुख्यमंत्री होत असताना किंवा मुख्यमंत्री पदाची खुर्ची देत असताना महायुती सरकारमध्ये काही निकष आहेत की ज्याचे संख्याबळ जास्त असेल त्याला मुख्यमंत्री देण्याची ही भूमिका आहे आणि तीच भूमिका पुढेही कायम राहील. आता जरा पुढल्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जास्त यश प्राप्त झालं, आमचं संख्याबळ वाढलं, आमचे आमदार वाढले, निश्चितपणे आमचा मुख्यमंत्री पदावर दावा राहील. परंतु मुख्यमंत्री पद देत असताना आमदारांची संख्या किंवा संख्याबळ हे फार महत्वाचं असतं. कंत्राटदार उद्या आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारकडून त्यांचे पैसे काही लाखोंमध्ये पैसे मिळाले नाहीत म्हणून आता 2 दिवस ते आंदोलन करतात. मी काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचल्या की 86,000 कोटी रुपयाचं काहीतरी थकबाकी आहे कंत्राटदारांची, परंतु नक्कीच मुख्यमंत्री ह्या प्रकारे स्वतः जातीनं लक्ष घालून त्यावर तोडगा काढतील याची मला खात्री आहे. SIRचं काम सुद्धा ठाण्यामध्ये जर बघितलं तर 34% असे मतदार आहेत त्या मतदारांपर्यंत पोहोचू शकलेले नाही आणि जवळपास राज्यात 2 कोटी अनकलेक्टेड डेटा आहे. तो जवळजवळ आज 17 तारीख SIRची शेवटची तारीख आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे अजून त्याला वेळ मिळावा, एक्सटेन्शन मिळावं, कारण नवीनच पद्धती असल्या कारणानं एकदमच सर्वसामान्य मतदारांना त्याची माहिती कळलेली नसल्या कारणानं थोडीशी जर मुदत झाली तर SIR मध्ये चांगल्या प्रकारे अजूनही नोंदणी होऊ शकते. साहेब, RTOच्या काही अधिकारावरती कलम 38 नुसार कारवाई होणार, त्याचं काय नाही, 38A अंतर्गत जी माहिती होती ती माहिती परिवहनच्या आयुक्तांना आम्ही मागवली होती आणि त्या माध्यमातून दिनांक 19 रोजी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि 38A अंतर्गत जे काही लोक आहेत त्यांची यादी आल्यानंतर आम्ही त्या बाबतीतला निर्णय घेऊ. नवनाथ वाघमारे म्हणतात की ओबीसी मंत्र्यांचे जी मुलं आहेत ते पैसा पाहून मराठा ज्या मुली आहेत त्या घरात घुसतात असं त्यांनी विधान केलं. बघा, महाराष्ट्रामध्ये हे जातीय समीकरण, जातीय राजकारण, ह्या जातीचा तो त्या जातीचा अशा प्रकारे वक्तव्य करून काही लोक ज्यांचे समाजामध्ये काही
बांधिलकी नसते, समाजाशी काही बांधिलकी नसते, अशी लोक जाणीवपूर्वक असे काही वाच्यता करत असतात. त्याकडे लक्ष न देणं गरजेचं. सर, जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली म्हणून जरांगे पाटील आणि मुंबईमध्ये करणं वर्षात निवसतं. आता वेळ आहे अजून, त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा नक्कीच मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री करतील. सर एक हिंदी में सर, मुंबईत मृतांच्या नावावर बांगलादेशी घुसखोरांचं मतदान झालंय असं म्हटलं जात आहे, पण मतदार यादीमध्ये जवळपास 5.5 लाख मृत मतदार जे आहेत याचा आकडा जो आहे तो किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला आहे. त्या संदर्भात मला काही कल्पना. सर, सुजय विखे पाटील असं म्हणालेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे या महामार्गाचं काम रखडलेलं आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? आपला आणि डोनाल्ड ट्रम्पचं काय संबंध आहे? सर, दी हुई समय सीमा समाप्त हो चुकी है मराठी सीखने के लिए. कुछ लोग ऐसे भी हैं जो मराठी सीखना ही नहीं चाहते, उनके लिए क्या? देखिए, उनके लिए कानून है. महायुति सरकार ने 1989 का जो कानून था उसमें बदलाव किया है. जो अमराठी लोग हैं उनको सिखाने के लिए हमने 105 दिन का एक कार्यक्रम भी रखा था. आज वो समारोह उसका हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उदय सामंत जी के माध्यम से आज कर रहे हैं. जो सीखे 1,61,65,000 लोग, उनके ऊपर तो कार्रवाई बिल्कुल नहीं होगी कि उन्होंने सीखने की कोशिश की. फिर भी प्रमाण पत्र भी अगर तुम्हारे पास होगा तो प्रमाण पत्र देखते हुए हम ऐसे नहीं बोलेंगे कि नहीं आपको मराठी आती है. हमको उनके साथ हमारे आरटीओ के अधिकारियों को मराठी में संवाद करना ही पड़ेगा. अगर प्रमाण पत्र मिला तो मैं मराठी सीख गया, ऐसे अगर किसी की समझ होगी तो वो नहीं होनी चाहिए. इसलिए हमने ये तय किया है कि हमारा आरटीओ के लोग आपके साथ संवाद करेंगे. आपको वो जो जितनी मराठी है उतनी मराठी प्रवासियों के साथ संवाद करने लायक आती है क्या, ये देखेंगे. अगर आती रहेगी तो बहुत ही अच्छा है, और नहीं आती रहेगी तो कानूनी कार्रवाई हमको करनी पड़ेगी. सर, कुछ लोग सिर्फ सोशल मीडिया पे वीडियो बनाकर स्टंटबाजी कर रहे हैं कि हम मराठी सीखेंगे नहीं, जो करना है कर लीजिए. नहीं, देखिए, ये हमारा यही कहना है, महायुति सरकार का राज्य में यही कहना है कि जो भी रिक्शा टैक्सी चालक है उन्होंने यहाँ पे आना चाहिए, उन्होंने काम काज करना चाहिए, लोगों की सेवा करनी चाहिए, अपना रोजी रोटी का जो सवाल है वो सवाल उन्होंने पूरा करना चाहिए, पैसा भी कमाना चाहिए. मगर महाराष्ट्र की संस्कृति है, मराठी की हमारी राजभाषा है, उसको साथ में लेके आपको आगे चलना है. अगर फिर भी आप बोलेंगे कि नहीं मराठी को हम कोई देखेंगे भी नहीं, सुनेंगे भी नहीं और बोलेंगे भी नहीं, तो ये नहीं चलेगा. महाराष्ट्र में आप आते हो, रोजी रोटी कमाते हो, पैसा कमाते हो, और मराठी के ऊपर अगर इतना आपका नाराजगी आपकी होगी तो हमारे महाराष्ट्र में वैसे नहीं चलेगा. हमारे महाराष्ट्र का कानून है और 1989 की कानून की अमल पूरी की पूरी हम लोग कर रहे हैं. जो भी कल से अगर उसको मराठी नहीं आता रहेगा तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई जो कानून में है उसके हिसाब से करेगी. सर, मराठी शिक्षा देने का आज का आखिरी दिन था आपके आरटीओ की तरफ से. अगला जो प्रोग्राम रहेगा वो किस तरह का रहेगा? 19 तारीख को मंत्रालय में आरटीओ के अधिकारियों के साथ हमने बैठक ली है. कल कैबिनेट है इसलिए, नहीं तो कल ही हम बैठक ले लेते थे, मगर 19 को बैठक लेते हुए हमने निश्चय करेंगे कि आगे और कैसे चलना है. जिन्होंने 1,65,000 से ज्यादा रिक्शा टैक्सी वालों ने हमारे अभियान में पार्टिसिपेट किया है, उनको तो नहीं, मगर जिन्होंने नहीं लिया उनके ऊपर कार्रवाई अटल है. सर, जो नापास हुए किस तरह से कार्रवाई रहेगी, आगे की कार्रवाई किस तरह? कानून में जो लिखा है, कानून में जो हमने 12 अगस्त 2026 में जो लिखा है कि पहले उनको नोटिस दी जाएगी 30 दिन में अगर वो सीखे तो ठीक है. वो अगर हमारे से मराठी में संवाद करेंगे हमारे आरटीओ के अधिकारियों से तो उनके ऊपर कार्रवाई नहीं की जाएगी. मगर वो अगर सीखे नहीं तो उनको 3 महीना उनका जो लाइसेंस है वो निलंबित किया जाएगा. और 3 महीने में भी अगर वो सीखे नहीं तो पूरी की पूरी जिंदगी भर उनका लाइसेंस रद्द किया जाएगा. और साथ ही में जो परमिट होल्डर है वो रिन्यू करने के टाइम पे हमारे पास आएंगे तो उनके ऊपर भी कार्रवाई अगर मराठी नहीं आती रहेगी तो की जाएगी. सर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.